रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. नमस्कार, मी आरजे प्रसन्न. दिल चाहता है पासून ते मराठीमधल्या गुलाबजामपर्यंत अशा अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमधनं जी अभिनेत्री आपल्याला भेटली आहे ती अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. सो आज च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये त्यांच्यासोबत गप्पा होतील. रेडिओ सिटीमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. हाय प्रसन्न, कशा आहात? मस्त. एका अभिनेत्रीच्या पलीकडे सोनाली कुलकर्णी सांगायच्या असतील तर नेमकं कसं सांगू शकाल? प्रसन्न, हे खरं म्हणजे मी कोणाला तरी विचारायला पाहिजे, पण तुला सांगू, मला असं वाटतं अभिनेत्रीच्या पलीकडे मी एक सजग नागरिक आहे आपल्या देशाची. मला भारतीय असण्याचा प्रचंड अभिमान आहे आणि मला असं वाटतं की आपला जो आपल्या देशावरती एक रोष निर्माण झालेला आहे. आपल्याला असं वाटतं की आपल्याला राजकारणी फसवतात, आपल्याला कायदा सुव्यवस्था नीट मिळत नाही. तर माझा नेहमी प्रयत्न असा असतो की आपण चांगला वागायचा प्रयत्न करूया, जेणेकरून आपण सुव्यवस्था मोडणार नाही, आपण त्या गटात येणार नाही. तर मला जर वेळ दिला असतो तर मी रस्ते स्वच्छ करीन, सगळ्यांना महत्व समजावून सांगेन छोट्या छोट्या गोष्टींचं, की किती आपण आपल्या देशाच्या नियमांना किती महत्व दिलं पाहिजे. त्याच्यानंतर अजून एक माझ्या आवडीचा विषय म्हणजे मानसिक स्वास्थ्य कसं जपलं पाहिजे. तर असं मी खूप काय करत बसू शकते. म्हणजे मी एक छोटा स्वयंसेवकच आहे विविध विषयांचा. हिंदी आणि मराठीच्या दोन्ही फिल्म्स मध्ये आपण काम केलेलं आहे. काही फरक सांगायचा असेल हिंदी फिल्म्स मध्ये आणि मराठी फिल्म्स मध्ये तर सोनाली कुलकर्णी तो कसं सांगतील? मला असं वाटतं की महत्वाचा फरक म्हणजे हिंदी बोलताना थोडंसं भान ठेवावं लागतं, कारण हिंदी ही आपली पहिली भाषा नाहीये. आणि दुसरं म्हणजे बजेट. अनेकदा होतं की मराठी सिनेमाचं बजेट थोडं छोटं असतं आणि हिंदी सिनेमाचं बजेट जरा बरं असतं. तर बाकी पॅशन सेम असते, इन्व्हॉल्वमेंट सेम असते. आता सध्याचं वातावरण जर बघितलं तर ते पूर्ण रीलमय झालेलं आहे. सो रील, इंस्टाग्राम या सगळ्या गोष्टींकडे सोनाली कुलकर्णी कसं पाहतात? मला खूप मज्जा वाटते. अरे किती छान एंटरटेन होतो आपण. आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये क्रिएटिव्हिटी असते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळेजण स्टार असतात. ते मला फार महत्वाचं वाटतं की आता मागच्या 4-5 वर्षामध्ये ऍक्टर्स म्हणजे सेलिब्रिटीज, स्टार्स आणि सामान्य लोक यांच्यातलं अंतर खूप कमी होतंय. प्रत्येक माणूस स्टार आहे, त्यामुळे सेलिब्रिटींनी आपलं प्रोफेशन जास्त सिरियसली घेण्याची वेळ आली आहे, विच आय क्वाईट लाईक. नक्कीच. पण भरपूर साऱ्या विविध विषयांवरच्या फिल्म्स आहेत, त्याच्यामध्ये आपण काम केलेलं आहे आतापर्यंत केलेल्या फिल्म्स पैकी सगळ्यात आपलं आवडलेलं काम असं सांगायचं असेल, लोकांनी अप्रिशिएट केलेलं नाही बरं का, आपल्याला आवडलेलं काम असं सांगायचं असेल तर कोणतं सांगता येईल? अरे मला खूप अवघड आहे हा प्रश्न. मला नाही उत्तर देता येणार, कारण मी माझ्या कामाच्या बद्दल जरा क्रिटिकल असते आणि एक निवडणं थोडं अवघड आहे. पण तू मला विचारशील तर मी ना मागच्या वर्षी माझी एक फिल्म रिलीज झाली, दिल दिमाग और बत्ती नावाची. तर मला माझं कॉमेडी काम खूप आवडतं. तर दिल दिमाग बत्ती मध्ये मला रोल खूप छान मिळाला होता आणि मला करताना सॉलिड मजा आली होती. त्यामुळे आता या क्षणी विचारशील तर दिल दिमाग बत्ती. बहुत बढिया. आणि असं कुठलं काम सांगता येईल की लोकांनी खरंच ते अप्रिशिएट केलं आणि त्या रोलनी खूप काही दिलं? असे पण खूप रोल्स आहेत, कारण डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, मिसेस काश्मीर, मी चाहता है, गुलाबजाम, कच्चा लिंबू, पेन्शन आणि खूप आहेत. एक्झॅक्टली. पण आता फिल्म्स, शेड्यूल या सगळ्या गोष्टींमधनं जर थोडासा वेळ मिळत असेल समज, तर सोनाली कुलकर्णी तो कशा पद्धतीनं घालवतात? कधी कधी घर स्वच्छ करते, कधी मेकअपचं सामान आवरून ठेवते, कधी लक्षात येतं की यार खूप दिवसात चेकच केलेलं नाहीये, त्यामुळे जुनी बेडशीट काढून टाकते. कधी वेळ असेल तर
काही मित्रमैत्रिणींसाठी खरेदी या नावाखाली गिफ्ट घ्यायला जाते, असं खूप काय काय करते. आपल्यातल्या काही चांगल्या गोष्टी असतात ज्या आपल्याला आपण अप्रिशिएट करायला पाहिजे, आणि अशा काही गोष्टी असतात की जे थोड्या बदलल्या तर आणखीन चांगली पर्सनॅलिटी मी बनू शकते असं मला वाटतं. तर कुठल्या पॉझिटिव्ह गोष्टी सांगता येतील आणि कुठल्या बदलायच्या गोष्टी सांगता येतील? अरे बापरे, माझ्याकडे खूपच सुधारणेला वाव आहे रे प्रसन्न. खूप काम करायला पाहिजे मी स्वतःवरती, पण मला माझ्या अनेक गोष्टी सुधारण्यासारख्या दिसत असतात. की कधी कधी माझा वर्कआउट बुडतो, कधी कधी समोर आलेला एखादा लाडू त्याचा तुकडा तरी खाऊन टाकावा असा वाटतो. तर असं मला मोह पडतो चांगल्या गोष्टी खाण्याचा. ओके, ते बरोबर नाहीये ना. आणि काय जास्त काय आवडतं असं विचारशील तर मी एक फार चांगली ऍक्ट्रेस आहे असं मला वाटतं, कारण मी कोणाचा वेळ घेत नाही फारसा. मला डायलॉग वेळेवर पाठ असतात, मी सगळीकडे वेळेवर पोचते आणि बरं काम करते, इफ आय एम नॉट रॉंग. नाही, नक्कीच आपलं काम आवडतं आणि नक्कीच रेडिओ सिटीचे सगळे लिसनर्स सुद्धा ते खूप अप्रिशिएट करतात. पण जर समजा सोनाली कुलकर्णी या अभिनेत्री नसत्याच, म्हणजे या कला क्षेत्रामध्ये नसत्या, तर नेमकं काय असले असते असं वाटतं? खूप ऑप्शन्स होते. मी चांगली शिक्षिका बनू शकले असते. त्याच्यानंतर मी ऍथलेटिक्स मध्ये प्रचंड रस होता, त्यामुळे भारताला रिप्रेझेंट केलं असतं. क्या बात आहे. मी मराठी पदार्थांची गाडी टाकली असती, तिथे चांगले पोहे, दडपे पोहे मिळतात आणि सगळ्या जगाला मी शिकवत असते की नॉट पोहा, पोहे म्हणा. असं खूप ऑप्शन होते मला. ओके. आणि मी चांगली गृहिणी बनू शकते. मला माझं घर मला फार आवडतं. आपला पॉडकास्ट सुद्धा अनेक लोक ऐकतात, तर त्यांना एक सोनाली कुलकर्णींचा मेसेज सांगायचा असेल तर काय मेसेज आपण देणार? सगळ्यात आधी आभार की तुम्ही वेळ काढून ऐकताय, कारण आजकाल एकमेकांचं कुणी ऐकतच नाही. तर तुम्ही मला ऐकताय रेडिओ सिटीवर, हे खूप स्पेशल वाटतंय. आणि प्रत्येकाला माझ्याकडून एक शाबासकी, एक मैत्रीण म्हणून, कारण ऐकणाऱ्या प्रत्येकाचाच आयुष्यात एक प्रवास चालू असतो, राईट? त्याच्यात काही ना काहीतरी आपण चांगलं करायचा प्रयत्न करत असतो, स्वतःसाठी, आपल्या ऑफिससाठी, आपल्या घरच्यांसाठी. तर त्या प्रत्येकाच्या सद्भावनेला माझ्याकडून एक शाबासकी. बहुत बढिया. आणि आता सुद्धा तुम्ही सांगितलेल्या मेसेजनुसार भरपूर सारे लिसनर्स आपला पॉडकास्ट ऐकतायत, त्यामुळे ऐकणाऱ्या सगळ्यांना आपण धन्यवाद देऊयात. आज आपल्यासोबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी होत्या च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे, आरजे प्रसन्न सोबत.